भाजपनं महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघांच्या फेररचनेचं विधेयक आणलं, पण या विधेयकाला 2/3 मतं मिळाली नाहीत, म्हणून हे विधेयक नामंजूर झालं. आता या सगळ्या गोष्टीकडे भाजपचा पराभव म्हणून किंवा मोदी शहांना धक्का म्हणून बघितलं जात आहे. पण हा मोदी शहांना धक्काही नाहीये किंवा भाजपचा पराभव सुद्धा नाहीये. यामागे मोदी शहांचा मोठा डाव आहे असं मला वाटतं. आता मी असं का म्हणतोय तर विचार करा, मोदी शहांसारखे मुत्सद्दी राजकारणी ज्यावेळी एखादं बिल संसदेमध्ये आणतात त्यावेळी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये याची जाणीव त्यांना नसेल का? तर त्यांना अर्थातच या गोष्टीची जाणीव असणार आहे, कारण संसदेमध्ये कोणत्या पक्षाकडे किती खासदार आहेत ही गोष्ट ठरलेली आहे किंवा 2024 सालीच्या निवडणुकीनंतर ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मग आपल्याकडे किती संख्याबळ आहे आणि आपल्याला हे विधेयक पास करण्यासाठी किती संख्याबळ लागणार आहे याची जाणीव मोदी शहांना असणारच आहे. मग मोदी शहांनी हा स्वतःचा पराभव का घडून आणला हा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल. तर या प्रश्नाची 2 उत्तर आहेत आणि या 2 कारणांमुळे मोदी शहांनी किंवा भाजपनं स्वतःचा पराभव घडून आणलाय असं मला वाटतं. आता ही 2 कारणं नेमकी काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर हा भाजपचा पराभव आहे की विजय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर भाजपनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून नारी शक्ती वंदना विधेयक आणलं आणि या विधेयकाच्या आडून मतदारसंघांच्या फेररचनेचं एक विधेयक आणलं. आता या विधेयकाला विरोध होणार हे सगळ्यांनाच माहिती होतं, कारण की साऊथकडची राज्य असतील किंवा काँग्रेस सारखे विरोधी पक्ष असतील यांना जनगणनेची आकडेवारी येईपर्यंत मतदारसंघांची फेररचना करणं हे मान्य नाहीये आणि ही भूमिका सर्वश्रुत होती आणि त्यामुळे विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध करणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. आता विरोधक आपल्याला या विषयामध्ये मदत करणार नाहीत आणि आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे हे विधेयक नामंजूर होऊ शकतं ही गोष्ट माहिती असताना सुद्धा भाजपनं हे विधेयक पटलावर आणलं आणि विशेष अधिवेशन घेऊन आणलं. मग भाजपनं हे विधेयक पटलावर का आणलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची 2 कारणं आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता ही 2 कारणं काय आहेत हे आपण एक एक करून समजून घेऊ. तर त्यातलं पहिलं कारण हे इन्स्टंट कारण आहे, म्हणजे तात्काळ होणारा राजकीय फायदा हे त्या मागचं कारण आहे. तर तुम्हाला माहिती आहे की सध्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक. म्हणजे या निवडणुकीमध्ये आपण जिंकू शकतो हे भाजपला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे भाजप एडीचोटीचा जोर लावून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता इथं भाजपचा थेट सामना आहे तो म्हणजे ममता बॅनर्जींशी आणि ममता बॅनर्जींची सर्वात मोठी वोट बँक ही मुस्लिम मतदार आणि महिला मतदार आहे. आता मुस्लिम मतदार हे कायम तृणमूल काँग्रेस सोबत राहिलेले आहेत, म्हणजे गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ममता बॅनर्जींनी हा आपला वोट बेस कायम राखलेला आहे आणि ममता बॅनर्जी या महिला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला मतदार या तृणमूलच्या पाठीशी उभा राहत असतात. आता मोठ्या प्रमाणावर असलेले मुस्लिम मतदार म्हणजे 30% अराउंड मुस्लिम मतदार हे पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि त्यासोबतच महिला मतदार असं कॉम्बिनेशन करून ममता बॅनर्जी या 3 वेळा निवडून आलेल्या आहेत आणि या कॉम्बिनेशनला डेंट देण्याचा प्रयत्न सध्या भाजप करत आहे. आता ममता बॅनर्जींच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या 2 कंपोनंटना वेगळं करण्यासाठी किंवा ममता बॅनर्जींपासून दूर करण्यासाठी भाजपनं वेगळी रणनीती आखली असं आपल्याला बघायला मिळतंय. आता यातल्या मुस्लिमांना ममतांपासून दूर करण्यासाठी हुमायून कबीर सारख्या नेत्यांना पुढे केलं गेलंय, म्हणजे बाबरी मशिदीचा ढाचा मी पुन्हा बांधतोय अशी वल्गना करून हुमायून कबीर यांनी कट्टरतावादी मुस्लिम मतं ही स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय. आता ही मतं ममता बॅनर्जींपासून दूर जातील आणि हुमायून कबीरला पडतील असा भाजपचा डाव आहे आणि यातून भाजपला फायदा होऊ शकतो असं भाजपला वाटतं. आता हुमायून कबीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांनी भाजपकडून कशा प्रकारे पैसे घेतले हे हुमायून कबीर यांनी स्वतःच त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता हा व्हिडिओ AI ने बनवलेला वगैरे गोष्टी ते सांगत असले तरीही तृणमूलच्या नेटवर्कनं हा व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे ममता बॅनर्जी पासून जे मुस्लिम मतदार दूर जात होते ते मुस्लिम मतदार आता पुन्हा ममता बॅनर्जींकडे आकर्षित होताना आपल्याला दिसत आहेत आणि मुस्लिमांबद्दल आपण खेळत असलेला हा डाव उलटा पडतोय हे भाजपच्या लक्षात आलं आणि त्यामुळे भाजपनं निवडणुकांच्या मध्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवून महिला आरक्षणाचं विधेयक नव्यानं मांडलं
आणि त्याला जोडून डिलिमिटेशनचं विधेयक म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्बांधणीचं विधेयक मांडलं. आणि याला विरोधक विरोध करणारे हे भाजपला पक्क माहिती होतं आणि त्यामुळे हे विधेयक नामंजूर होणारे हे सुद्धा भाजपला माहिती होतं. आणि हे विधेयक नामंजूर झालं तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे महिलांच्या कसे विरोधात आहेत आणि महिलांच्या आरक्षणाला ते कसा विरोध करतायत हे आपण प्रचारामध्ये सांगू शकू. हा विचार डोळ्यासमोर ठेवून भाजपनं महिला विधेयक हे संसदेमध्ये मांडलं आणि ते नामंजूर करून घेतलं. आणि भाजपनं मांडलेलं हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर बघा विरोधी पक्ष कसे तुमच्या विरोधात आहेत असं सांगायला आता भाजपनं सुरुवात केली. किंवा भाजपच्या प्रत्येक नेत्याचं ट्विटर हँडल तुम्ही बघा किंवा फेसबुक पोस्ट तुम्ही बघा, ते प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष हे तुमच्या कसे विरोधात आहेत हे महिलांना पटवून देण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्या प्रकारचं सोशल मीडिया कॅम्पेन भाजपचे ट्रोल चालवताना दिसत आहेत. आणि यातून महिला मतदार या ममता बॅनर्जींपासून दूर जाव्यात आणि त्या भाजपच्या वळचणीला याव्यात असं भाजपला वाटतं किंवा हे अमित शहाचं प्लॅनिंग आहे असं दिसतंय. आता हे झालं तत्कालिक कारण, पण याला आणखी एक लॉंग टर्म कारण आहे आणि ते कारण आहे इमेज बिल्डिंगचं कारण. तुम्हाला माहिती आहे की एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्या आणि या एप्स्टीन फाईल मध्ये हरदीप सिंग पुरींचं नाव बाहेर आलं. सोबतच नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाऊन नाचून आले आणि त्याचा फायदा अमेरिकेला झाला अशा प्रकारचा उल्लेख एप्स्टीनच्या मेल्स मध्ये आढळला. आणि याचाच धागा पकडून राहुल गांधींनी मोदींना टार्गेटवर घेतलं. म्हणजे एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव आल्यामुळं किंवा आपल्या आणखी फाईल्स बाहेर येऊ नयेत यामुळं मोदींनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अमेरिकेला आपल्या कृषी मार्केटचा ऍक्सेस दिला असं राहुल गांधींनी सांगितलं. आणि राहुल गांधींचं हे नरेटिव्ह जनमानसामध्ये वेगानं पसरलं आणि एप्स्टीन फाईल्स मध्ये मोदींचं नाव आहे की नाही हे माहिती नाही, पण मोदींचं एप्स्टीन फाईल मध्ये नाव आहे हे नरेटिव्ह सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेलं दिसलं. आणि या गोष्टीमधून महिलांच्या बाबतीमध्ये मोदींचे विचार काही बरे नाहीत असा मेसेज गेला. यासोबतच भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा पत्रकार मधु किशोर असतील या लोकांनी मोदींचे महिलांसोबत कसे संबंध होते याबद्दलची वक्तव्य केली आणि या वक्तव्यांमुळे मोदींच्या प्रतिमेला मोठा डेंट गेला. म्हणजे महिलांमध्ये मोदींची प्रतिमा मलिन झाली आणि आता ही प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी आणि यातून आम्हीच कसे महिलांच्या हिताचा विचार करतो आणि हे विरोधी पक्ष बघा कसे महिलांच्या आरक्षणाला विरोध करतायत असा कांगावा करण्यासाठी भाजपनं हे सगळं घडून आणलंय असं दिसतंय. आता या दोन कारणांमुळे भाजपनं स्वतःचा पराभव घडून आणला, कारण की भाजपला पुढच्या राजकारणाची रणनीती आखायची होती. आता या सगळ्या गोष्टीवरून भाजपनं आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा सगळा ड्रामा घडून आणलाय असंच दिसतंय. आणि हा भाजपच्या नरेटिव्ह पेरण्यातला एक भाग होता हे सुद्धा यावरून सिद्ध होतं. आता हे सगळं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, मी मांडलेले मुद्दे कसे वाटले याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच हा मोदींचा पराभव आहे की विजय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.